त्याच्याकडे आहे तेवढं तो सादर करण्याचा प्रयत्न करत असाल तर तो सांगणार लोकांना हेच आवडतं, कारण त्याच्याकडे दुसरं द्यायलाच काय नाही. काही ठिकाणचे आयोजक असेही आहेत की आधीच सांगतात आम्हाला फालतूगिरी नको. बाजूच्या बुवाला अरे सुद्धा म्हणायचं नाही, पण ते नकळत पापाचा डोंगर आपल्या कपाळावर घालून घेतात हे मात्र विसरतात. कारण मी 4थीत असल्यापासून मला हे सगळं कळायला लागलं. पण हे जे अलंकार आहेत किंवा विशारद आहे त्याने काय करायचं की कागदाचा तो तुकडा जो काय तो छातीला लावून गावभर फिरायचं की का. नमस्कार, मी भालचंद्र दिगंबर केळुसकर बुवा, राहणार वायरी भूतनाथ मालवण. माझा जन्म इथंच झाला मालवणला, म्हणजे आजोळी एक साळकुंबा म्हणून गाव आहे जवळ, त्या ठिकाणी जन्म झाला. आमच्या घरात हा संगीताचा वारसा आहे. आजोबांना आमची आवड होती, माझ्या काकांना आवड होती, माझे वडील भजन करायचे, पण त्यावेळीची भजनं म्हणजे अशी इतकी प्रगत नव्हती, म्हणजे त्या जुन्या पद्धतीने चालायची. आणि त्यांचं ऐकून ऐकून त्या भजनात जाऊन जाऊन मी शिकलो. पण नंतर हळूहळू इतर लोकांची भजनं ऐकल्या जाता त्याच्यातही काहीतरी निराळेपण आहे हे जाणवायला लागलं. आणि त्या दृष्टिकोनातून मग हळूहळू मी प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला. गंमत अशी की त्या काळी इथं भजन प्रशिक्षक कोण नाही, शिक्षणाचं म्हणजे संगीतही शिकवणारे कोण नाही, भजनही शिकवणारे त्याचे कोण. मुंबईत त्यावेळी हे काही बुवा परशुराम पांचाळ म्हणा, चंद्रकांत कदम हे बुवा प्रसिद्धीत होते आणि त्यांची गाणी हे सगळे म्हणायचे. ती गाणी ऐकून आपल्याला सुद्धा वाटायचं की हे भजन काहीतरी थोडंसं निराळं आहे, काहीतरी केलं पाहिजे. पण ते करायचं कोणाकडे, शिकायचं कोणाकडे. आणि इच्छा असली की मार्ग सापडतो म्हणतात ना, त्याप्रमाणे मला हार्मोनियमचे गुरु मिळाले त्यावेळी. त्याच्यानंतर मग संगीताचे गुरु मिळाले, जे गांधर्व महाविद्यालयाचे वगैरे परीक्षा शिकवणारे गुरु मिळाले. आणि म्हटलं मिळेल ते आधी घेऊया, नाहीतर भजनच जर मी शोधत राहिलो तर काहीच होणार नाही. पण त्याचा खरोखरच फायदा सुंदर झाला असा की मला जे क्लासिकल ज्ञान म्हणजे रागाबिगाचं ज्ञान ते मिळत गेलं आणि त्याच्या जीवावर मग हळूहळू भजन हे मीच डेव्हलप केलं. आणि मग असं ठरवलं की शक्यतो आपण कुणाचं गायचं नाही, म्हणजे गर्वाने किंवा अभिमानाने नाही, पण आपलं काहीतरी निराळं असं करायचं. आणि त्या प्रेरणेतून मी हे सगळं भजन, माझं जे काय भजन आहे ते तुम्हाला कुठेही ऐकलेलं, म्हणजे माझ्या तोंडून किंवा माझ्या विद्यार्थ्यांच्या तोंडून तुम्ही ऐकलं तर, नाहीतर एरवी तुम्हाला कुठेही ऐकायला मिळणार नाही. अभंगाची ठेवण, गवळणीची ठेवण किंवा भजनाचा जो पॅटर्न आहे पूर्ण प्रार्थनेपासून अगदी कवाली उभारण्यापर्यंत, तो मी असा स्वतंत्र निराळ्या अशा प्रयत्नाने बांधण्याचा प्रयत्न केलाय की काहीतरी निराळं लोकांना द्यायचं. कारण त्या काळी ठराविकच गाणी सगळे बुवा म्हणायचे, म्हणजे मुंबईच्या बुवांची. तर म्हटलं हीच ऐकून ऐकून म्हटलं आपण तरी याच्यातलं काहीतरी निराळं करूया, तेच लोक तरी किती ऐकणार. आणि या प्रेरणेतून हे सगळं हळूहळू मी नाटकाला, म्हणजे त्यावेळी इथं हौशी कलाकारांची नाटकं व्हायची, आता कमी झाली ती, त्यावेळी पुष्कळ व्हायची. आणि त्या प्रत्येक नाटकाला जवळपास मी वर्षाला 5-50 नाटकांना मी संगीत द्यायचो. सुरुवातीला फार मोठी काय संगीत देण्याची प्रगती झाली नव्हती, पण सगळी गाणी मी बसवायचो त्या नाटकातली. आणि त्याची सवय अशी झाली की ही सगळी गाणी आता मला कंपोज करता त्या जोरावर. आणि त्याचबरोबर रागांचा अभ्यास तो मी सोडला नाही अजूनपर्यंत. निरनिराळे अनवट राग शोधून काढण्याचा प्रयत्न केला. आणि याच्यातले खरे प्रेरणादायी जर माझ्याकडे कोण असतील तर पंडित जितेंद्र अभिषेक, म्हणजे त्यांचा माझ्यावर प्रभाव आहे. म्हणजे त्यांची कंपोजिंग करण्याची पद्धत, अभंगाला न्याय देण्याची पद्धत, याचा थोडाफार मी विचार करून ही गाणी बसवण्याचा आणि भजन करण्याचा प्रयत्न केला. आणि आता या स्टेज पर्यंत येऊन आले. त्यावेळी सर्रास सगळे 3 ताल 1 ताल सगळेच गायचे, पण आपण काहीतरी निर्णय ठेके बसवायचे विलंबित आणि आड मात्राचे, म्हणजे तोही प्रयोग मी मोठ्या प्रमाणात केला. आणि हा प्रवास अजूनपर्यंत असा चालू आहे. पूर्वीची जी भजनं होती त्या भजनात तालाचा, रागाचा फारसा काय उपयोग होत नव्हता, म्हणजे क्वचित असा कोणतरी जाणकार माणूस त्यावेळी होता. पण आता ती परिस्थिती राहिलेली नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे संगीत म्हटल्यानंतर क्लासिकल हा विषय आलाच, कारण संगीत एकच आहे, त्यातलं गायन, भजन, कीर्तन हे प्रकार आहेत, पण मूळ संगीत आहे.
आणि संगीत म्हटल्यानंतर या सगळ्या गोष्टी आवश्यकच आहे. तुम्हाला रागा तालाची माहिती असायलाच हवी. तुम्ही भजन करा नाहीतर काही ते करा. भजन म्हणजे काय बुवा असं तरी म्हणणे काय असं म्हणणं नाही आहे, तो चुकीचा समज आहे. तो संगीताचा एक प्रकार आहे. मग ते कसं तरी गायलं तर चालतं. क्लासिकल फक्त म्हणजे शास्त्रीय संगीत हे असंच गायला पाहिजे किंवा नाट्यसंगीत असंच गायला पाहिजे असं काय, तो एक त्या प्रकारचा ढंग आहे. भजनाचा तसा ढंग आहे, तसा नाट्यसंगीताचा ढंग आहे. पण रागा तालाचा जो काही हिशोब आहे तो सगळ्या ठिकाणी सारखाच आहे. तुम्ही अभंग म्हणा, गवळण म्हणा, काही म्हणा, ना ते एखादं नाट्यगीत म्हणा, ना ते एखादं शास्त्रीय संगीत म्हणा, त्याला संगीताची जोड ही पाहिजेच. की भजनाला निराळं तसं निराळं काय नाही. आणि जर तुम्ही रागा तालाची जाण करून जर भजन केलं तर त्याला काय, आपण ज्यावेळी जेवतो त्यावेळी काय खातो याचा विचार करून खातो ना. का पुढ्यात काहीतरी वाढलं, गवत ताटावर ठेवलं तर तुम्ही नाही खाणार. तसं तुम्ही गाताना सुद्धा काय गातो आपण, कुठला राग म्हणतो हे जर माहिती असेल तर त्याला अधिक माहिती आहे ना. नाहीतर बरेच जण काय करतात माहिती आहे, दरबारीची तान मारतात आणि गातात जीवनपुरी. राग दोन्ही जवळचे आहेत पण त्यांनी अजून फरकच त्याच्यातला समजलेला नाही. असं झालं तर त्या अर्थ नाही. म्हणजे जाणकार समोरचा जो माणूस असतो म्हणजे स्पर्धेत या गोष्टी सगळ्या जाणवतात. मी ज्यावेळी परीक्षणात बसतो ना त्यावेळी या सगळ्या गोष्टीचाच विचार करतो की बाबा त्याने कुठचा राग मांडलाय, तो बरोबर मांडला की नाही. कारण त्याच्यावर तर भजन आहे. समजा भजनातून तुम्ही राग काढूनच टाका, ताल काढून टाका, काय शिल्लक राहिलं. त्याच्याशिवाय जर भजनच होत नाही तर मग ते आहे आवश्यक आहे ना. मग त्याला झिटकारून किंवा नाकारून चालणारच नाही. ज्या कोणाचा समज असेल ना तो निव्वळ गैरसमज आहे. भजनात काही केलं तरी चालतं हा शाप चुकीचा समज आहे. अर्थात तुम्हाला जर त्या स्टँडर्डने भजन करायचं असेल, नुसतं परमेश्वराचं नाव घ्यायचं असेल तर त्याला काहीच गरज नाही. पेटीची गरज नाही, पक्वादाची गरज, 2 हस्तक आणि 1 मत आणि तेवढं तोंड वाचा. पण तुम्हाला भजन जर स्टँडर्ड पद्धतीनं करायचं झालं म्हणजे क्लासिकल सगळं रागदारी सगळं सांभाळून जर त्याला एखादा किंवा दर्जा देण्याच्या दृष्टीनं करायचं झालं तर या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत. याच्याशिवाय ते भजन होऊच शकत नाही. नवीन विद्यार्थ्याने भजन शिकताना मी कुठच्याही गुरुला नाव ठेवत नाही, पण त्याने नाव निवडताना किंवा कोणाकडे जायचं हे निवडताना तो आपल्याला कितपत चांगलं ज्ञान देऊ शकेल याचा विचार करूनच जायला पाहिजे. नुसती गाण्याला गाणी बसून दिली, ठोला ठोनी ओला हो म्हणून म्हणजे त्याच्यातून तुम्हाला फारसं काय मिळणार नाही. तर ती निवड करताना सुद्धा बुवा तो फार परिपूर्ण जरी नसला तरी जे काय शिकवेल ते योग्य प्रकारे शिकवेल का याचा विचार करूनच जर तुम्ही गेलात तरच त्याचा उपयोग नाही आहे ना. म्हैशीच्या किंवा गायीच्या ओटीच जर नसेल तर बोमात उतरणार कुठून, हाही प्रश्नच आहे ना. शेवटी तुम्ही किती जरी ते बोम पाळण्याचा प्रयत्न केला तर त्याचा काय उपयोग होणार नाही. तेव्हा गुरु ही तितकाच महत्वाचा आहे. अर्थात मी कोणाबद्दल आक्षेप घेऊन बोलत नाही, पण जे नवीन शिकणार आहेत आणि नवीन शिकणाऱ्यांना एक महत्वाचा मी सल्ला देईन की हल्लीचे सगळे बुवा दुसऱ्याची कॉपी करतात. ते समजून गातच नाही. दुसरा बुवा कसा करतो म्हणजे जवळजवळ अर्धा पाऊण तास वाद्य लावायलाच आणि साऊंड सिस्टीम सेट करायला वेळ काढतात. अर्धा पाऊण तासाच्या वरती मला वाटत नाही पंडित जितेंद्र विषयी बसले तर एवढा वेळ काढतील साऊंड सिस्टीमवर. तर हे सगळे काढायला लागले. आणि तुम्ही जर साऊंड सिस्टीमचे जर तज्ज्ञ असाल तर मग तो ऑपरेटर कशाला पाहिजे, त्याचं काम काय. मग ते सगळं तुम्हीच करायचं ना. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला भजन करायला बोलावलं आणि तुम्हाला जर ते दुसरे लोक शिकवायला लागले की असं कर तसं कर असं गाणं म्हणा असं, मग तुम्हाला कशाला बोलवलं, त्याचा उपयोग काय. म्हणजे ह्या सगळ्या विनाकारण वेळ काढण्याच्या गोष्टी सोडून द्यायच्या. काही शब्द माहिती असणं म्हणजे त्याच्यातलं ज्ञान असणं नाही. ते खूप निराळे, ते टेक्निक, त्याचा कोर्स आहे. समजलं ना. मंत्रालयात ज्यावेळी ती साऊंड सिस्टीम लावली जाते त्याचा जो ऑपरेटर असतो तो साऊंड सिस्टीमचा 2-2 वर्षाचा कोर्स करून पास होऊन तिथं आलेला. इतकं तेही सोपं नाही आहे आणि इतकं आपण त्याच्यात जाऊच शकत नाही ना. त्याच्यामुळे त्याच्यात वेळ काढण्याचं हे सगळं सोडून दिलं पाहिजे. दुसऱ्याचं अनुकरण करायचं नाही. आपलं ते काय असेल हे जाणून करण्याचा प्रयत्न करायचा. जे काय गुरुजी तुम्हाला शिकवतील त्याच्यात तुमची भर घालून तुम्ही वाढवण्याचा प्रयत्न करा. कारण हे राग बांधले, जे ताल बांधलेत किंवा ही सगळी बंधनं ते कोण आकाशातून पडलेले नाहीत ना, तुमच्या आमच्यासारखेच आहेत. तुम्ही करू शकता आणि केलंच पाहिजे. उदाहरणार्थ एखाद्या घरात तुमची बहीण असेल, कोण पुतणी असेल, कोणी असेल, ती लग्न झाल्यानंतर सासरी जाते, बरोबर आहे.
घरात काहीतरी करीत असते आई बरोबर, सासरी गेल्यानंतर आई मदत करायला जात नाही, तिचं तिलाच करावं लागतं. तसे तुमच्या गुरुजींनी समजा तुम्हाला सांगितलं की आता मला शक्य नाही, तुम्ही पुढे काय करणार की आयुष्यभर गुरुच बदलत असणार. शेवटी शिष्य हाच गुरु असतो, गुरु हा शिष्यही असतो. म्हणजे हे राडगाड आहे ते असं चालत राहिलं पाहिजे तरच त्याचा उपयोग आहे. आणि आहे त्या गोष्टीवर समाधान मानायचं नाही. कधी किती येत असलं तरी आपल्याला काही येतच नाही ही भावना ठेवायला पाहिजे, नाही तर माणूस गुरळून जातो आणि मग तिथंच त्याचा ऱ्हास होतो. या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या. काही विद्यार्थी ज्या गुरुजींकडे जातात शिकायला, तर त्या गुरुजींचं असं म्हणणं असतं की तुम्ही फक्त माझीच गाणी म्हणायची, बरोबर, दुसऱ्याचं काही म्हणायचं नाही. आणि दुसऱ्याचं किती बरं असलं तरी बरं म्हणण्याची त्यांची हिंमत नसते. म्हणजे थोडक्यात त्यांच्याकडे खिलाडू वृत्ती नाही. चांगल्याला चांगलं म्हणायलाच पाहिजे. भजनाच्या बाबतीत सोडून द्या, पण पंडित जितेंद्र अभिषेकी म्हणा की पंडित वसंतराव देशपांडे ह्या मोठ्या मोठ्या गायकाने म्हटलेली गाणी आजपर्यंत सगळी चालतात ना, सगळेजण म्हणतात ना. बालगंधर्वाला मरून 100च्या वरती वर्ष झाली, त्यांची गाणी सगळी अजूनही तीच म्हणतात ना, का त्या ताली बदलून म्हणतात, सगळे म्हणतातच ना. मग याच्यात जर एखादी गोष्ट आपल्याला आवडली तर ती तुम्ही घेतलीच पाहिजे आणि केलीच पाहिजे. त्याच्यातून तुम्हाला काहीतरी निराळं ज्ञान मिळेल ना. समजा अमक्या एका बुवाने बघ तुमचा समजा म्हटलेला अभंग असेल, त्याला निराळी चाल लावून तुमच्यापेक्षा जर अट्रॅक्टिव्ह ती चाल असेल तर ती सुद्धा तुम्ही घेतली पाहिजे. अभंग संपूर्ण निराळ असेल तर ती गोष्टच निराळी. पण जे आपल्याला चांगलं वाटतं ते तुम्ही घेतलंच पाहिजे. ते कोणाचा याचा विचार करायचा नाही. आणि तिथं काय तुम्हाला अमक्याचं म्हणून नाव सांगायचं नाही. सांगितलं तर ते तुमचं औदार्य झालं, म्हणजे तुमचा उदारपणा झाला. पण नाही सांगितलं म्हणून काय तुम्हाला कोण विचारत नाही आहे. ही कुपमुंडकी वृत्ती झाली की आपलंच म्हणायचं आणि आपलं तेवढंच करायचं, दुसऱ्याला कधी बरं म्हणायचं नाही. ही सवय वाईट आहे, ही फार काळ टिकत नाही. आणि असं करायचं नाही की प्रत्येक जण, आणि ह्याचा समज काय होतो माहिती आहे की मीच सगळं श्रेष्ठ आहे, येतं काय ते फक्त मलाच येतं, बाकी त्याला कोणाला येत नाही, असा समज आहे. पण हे निव्वळ अज्ञान आहे आणि त्या अज्ञानातलं सुख आहे. पण ज्यावेळी सज्ञान काय आहे ते कळतं ना, त्यावेळी माणूस मग म्हणतो की नाही बुवा हे असं नाही. कारण जग फार निराळं विचित्र आहे आणि संगीत हे अथांग सागर आहे. तुम्ही आम्ही फक्त एका थेंबातच बुडतोय अजून, ह्याचा तुम्हाला अंत ठाव लागणारच नाही. त्यावर तुम्ही जर ही वृत्ती ठेवली, तुकाराम महाराजांसारख्या एका विद्वान माणसाने सुद्धा म्हटलं की जो जो जयाचा घेतला गुण तो मी काय गुरु केला जाणं. ते गुरु म्हणजे काय तो सांगत बसायचा नाही किंवा पाठीवर बोर्ड लावून फिरायचं नाही. तुम्ही कोणाचंही घ्या ना, कारण ते घेतलंच पाहिजे. तुम्हाला आवडलं तर ते केलंच पाहिजे. आणि हे ह्याचं बरं नाही त्याचं बरं नाही, तुम्हाला काय करायचं, कोणाला नाव ठेवायचं नाही. चांगलं आहे ते चांगलं म्हटलंच पाहिजे की हा जर खरा गुण ज्या माणसाचा अंगी आहे ना, तो आधी खरा संगीतकार. दुसऱ्याला नावं ठेवणारा संगीतकार होत नाही. समजलं, नावं ठेवायची किंवा ते नावं ठेवायचीच नाहीत, त्याचं जर दुरुस्ती करायची असेल तर तो जर तुमच्या पुढ्यात आला आणि हे बोला मला असं बसवून द्या म्हणून सांगितलं तर तो चुकीचं जर गात असेल तर त्याला तुम्ही त्यावेळी समजून सांगायचं आहे. 4 लोकात किंवा एखाद्या बैठकीत सुद्धा कोणाचा अभंग अपमान करायचा नाही आहे. या गोष्टी लक्षातच ठेवायला पाहिजे. व्यक्ती तितक्या प्रकृती आहेत, एकासारखा दुसरा नाही आहे. समजलं ना. त्याच्यामुळे समजा एखाद्या गुरुजीने जर मला एखादा अभंग बसवून दिला, तो मी गायला गेला, तर त्याची जर मी कॉपी निव्वळ करण्याचा प्रयत्न केला तर मग माझं कोण ऐकणार. त्याच्यापेक्षा म्हणणार गुरुजीचंच ऐकायला पडलं. आणि त्याच्यात माझं म्हणून काय आहे, ती पोपटपंची झाली. पिंजऱ्यातल्या पोपटाला फक्त कोर येतो, तो पोपटाला शिकवलं जातं कोर येतो, तो काय म्हणतो, पोपट चोरतो एवढंच त्याला माहित असतं. तुम्ही परत चिडवलं की तो मग शिव्यात देतो सरळ. समजलं, कारण त्याच्या टकलेच्या बाहेर जातं, ते डोक्याच्या बाहेर जातं. मग ते चुकीचं आहे. तुम्ही एखादा अभंग घेतला, तुम्हाला ती वाट समजली की तो तुमच्या परीनेच गायचा आहे, तुम्ही तो जशाच तशी कॉपी करायची नाही. तुम्ही त्याच्यातलं निराळेपण दाखवायलाच पाहिजे. फक्त ती वाट शक्यतो सोडायची नाही. तुम्ही त्याच्यात रागही सुद्धा इतर मिक्स करू शकता, तुमची तयारी असेल तर. फक्त रागसंगती तुम्ही जर जाणली, म्हणजे कशी की मूळ रागाला साजेसा राग जर घेतला ना तर ते थोडंसं ऑड वाटतं का म्हणजे याच्यासाठी. पण तुमची तयारी असेल तर तुम्ही भैरवी नाही सुरू करू शकता, असा कुठेही नियम नाही. पण हा जो काय समज आहे माझ्यासारखंच यायला पाहिजे किंवा त्याच्यासारखं झालं पाहिजे, चुकीचं आहे. आणि विद्यार्थ्यावर तर असं बर्डन असूच नाही. विद्यार्थ्याला मुक्त सोडलं पाहिजे की हा अभंग हे असं आहे, हे असं आहे, आता तू कसं ते गा, तू कसं ते मांड, तरच त्याची तयारी होणार. नाही तर तो बर्डन खाली पुढे जाऊच शकत.
सध्या स्पर्धेचं युग आहे भजनात. बऱ्याच ठिकाणी स्पर्धा होतात, बरेच स्पर्धक स्पर्धेला उतरतात. पण स्पर्धेला उतरताना सुद्धा काय बुवांनी एक काळजी घेतली पाहिजे की आपण कुठेतरी डबलबारी करतो, कुठेतरी भजनं करतो आणि थोडंफार नावारूपाला आल्यानंतर त्या भजनीकाराने मात्र स्पर्धेच्या भानगडीत पडायचं नाही. कारण स्पर्धेला जाणं म्हणजे हात दाखवून अवलक्षण करून घेणं आहे, निव्वळ. याचं दुसरं कारण असं आहे की जो परीक्षक कोण पुढ्यात असतो तो प्रत्येक परीक्षण आपल्या तऱ्हेने परीक्षण करत असतो. परीक्षेचे असे नियम कुठे नाही आहे की या नियमाला अनुसरूनच परीक्षण केलं पाहिजे, असे नियम कुणीच अजूनपर्यंत ठरवलेले नाही. अर्थात हा मुद्दा मी बऱ्याच वेळा बऱ्याच ठिकाणी मांडलेला आहे की आम्ही एक नियमावली तयार करूया आणि त्याप्रमाणेच परीक्षण व्हायला पाहिजे. अर्थात भजन हे चालतं कशाला, मगाशी सांगितलं तसं संगीत म्हणजे गाणं, त्याच्यातले जे गाणं तुम्ही रागावर ज्या बांधतात तो राग, त्याच्यानंतर त्याला वापरणारा ठेका, तो ठेका लागल्यानंतर तुम्ही तुमचं सादरीकरण केल्यानंतर तुमचं कोरस कसं उचलतं. कारण भजन हे टीम वर्क आहे, एकट्या बुवाचं नाही, वादकाचं नाही किंवा मंडळीचं नाही. सगळ्यांनी मिळून ते गाणं तसंच्या तसं होतं का? नाहीतर बुवा एक चाल म्हणतोय आणि मंडळी तिसरंच म्हणतंय, बुवा एका ठिकाणी थांबतोय, मंडळी दुसऱ्या ठिकाणी होतं. म्हणजे तुमचा ताळमेळ ते त्या ठिकाणी जुळायला पाहिजे. ह्या गोष्टी केल्या पाहिजेत. आणि भजन करताना म्हणजे स्पर्धेत जाताना आम्ही ह्याच गोष्टी बघतो की सूर, ताल, पहिली गोष्ट तुम्ही जी काय गाणी मांडता ती मांडता त्या गाण्याच्या चाली त्या अट्रॅक्टिव्ह आहेत का. आणि भजनाचा एक साचा आहे, प्रत्येकाला ढंग आहे. म्हणजे त्याच्यातली प्रार्थना, सुरुवातीला सगळे जे म्हणतात सगळ्यांना माहिती, प्रार्थना कशी असावी, प्रार्थनेत आक्रमकता किती असावी, प्रार्थनेत पकवा तबला वाजवावा की न वाजवावा. काही लोक प्रार्थनेतच पकवाज वाजवतात. तुम्ही फक्त मला एकाच गोष्टीचं उत्तर द्या, तुम्ही देवापुढे आराधना करायला बसलात, देवाची प्रार्थना करायला बसलात आणि तिथं कोणतरी ढोल वाजवला, तुमचं लक्ष त्या ठिकाणी राहील का? ते योग्य आहे का? मग त्यावेळी तुम्हाला नितळ शांतताच पाहिजे, तर तुम्ही त्या देवाची प्रार्थना करू शकता. तिथं मध्ये काय धाबडधोबड तुमचं असताच कामा नये. त्यानंतर आलं ते नोटेशन म्हणजे परमेश्वराचं नाव तुमच्या आवडीचं तुम्ही कुठचाही 33 प्रकारच्या देवात कुठचाही देव उभा करू शकता. बरेच जण सांगतात की जय जय रामकृष्ण हरी आलं पाहिजे. जय जय रामकृष्ण हरी हा मंत्र आहे आणि हे कीर्तनातलं मंगलाचरण आहे. ते बेळगावच्या बाळेकुंद्री याने तयार केलेलं आहे, माहिती नसेल तर सांगतो. आणि कीर्तनातलं मंगलाचरण आहे, त्याच्यामुळे तेच सगळ्या ठिकाणी म्हटलं पाहिजे असं काही नाही. तुम्ही रामाचं गाणं म्हणू शकता, शंकराचं म्हणू शकता, कृष्णाचं म्हणू शकता, विठ्ठलाचं म्हणू शकता, गणपतीचं म्हणू शकता, कुठच्याही देवीचं म्हणू शकता. तुम्हाला आणखी कोण वाटेल त्या देवाचं तुम्ही म्हणू शकता. कारण त्या ठिकाणी तुम्हाला कुठचा तरी, अर्थात सगळे देव एकच आहेत, पण तुमचा जो काय विश्वास आहे तो एक देव ठिकाणी उभा करायचा आहे आणि त्याचं ते गाणं म्हणायचं आहे. स्त्री ही मुळात चांगलीच असते, पण तिला सौंदर्यासाठी अलंकार घातले, दागिने घातले तर अधिक बरी दिसते. त्यासाठी आता हे नोटेशन वगैरे प्रकार आलेले आहेत. ते म्हणायलाच पाहिजे असं काय नाही. आणि नोटेशन म्हटल्यानंतर फक्त एकच जाणवतं की कुठंतरी या भजनाची बाईने प्रॅक्टिस केली आहे, हे बसले, नाही तर चला बुवा आज स्पर्धा आहे, उचलली वाद्य आणि गेली, असं होत नाही. म्हणजे काहीतरी तुम्ही प्रॅक्टिस करता, अर्थात तुमची तयारी तुम्ही करून घेत आहे, त्या ठिकाणी दिसून येते. त्याच्यानंतर त्या रूपाचा अभंग, बरेच जण अभंगच म्हणतात रूपाच्या जागी. रूपाचा, रूप याचा अर्थ का, परमेश्वराच्या रूपाचं ज्यात वर्णन आहे तोच रूपाचा. आणि त्या ठिकाणी परमेश्वराच्या रूपाचंच वर्णन करायचं आहे तुम्हाला. पहिलं त्याची प्रार्थना, नंतर तुम्ही त्याचं नाव घेतलं, कोणाचंही घ्या, गणपतीचं घ्या, विठ्ठलाचं घ्या, पांडुरंगाचं. त्याच्यानंतर त्याच्या रूपाचं नाव तुम्हाला घ्यायचं आहे. म्हणून हा असा सिक्वेन्स केलेला आहे. त्याच्या रूपाचा अभंग तुम्ही घेतला, त्याच्या रूपाचं वर्णन झालं की तुम्हाला त्याच्या नावाचा गजर घालायचा आहे. आता ही जी गजर आहे ती फॅशनेबल गजर आहे, लोकांच्या मनोरंजनासाठीचे गजर आहे. पण मूळ गजर आहे तो जय जय रामकृष्ण हरी, जय जय विठ्ठले रकुमाय, श्री गजानना गौरी गजानन, म्हणजे त्याच्या नावाचाच गजर घालायचा आहे. आता कुठच्याही देवाचा घाला, कारण सगळं रूप एकच आहे. शेवटी परमेश्वर एकच आहे, रूपाने अनेक रूपाने जरी नटलेला असला तरी शेवटी मूळ एकच आहे. मग त्याचा गजर झाल्यानंतर तुम्ही त्याचा एक अभंग म्हणायचा. अभंग याचा अर्थ कधी न पावणारा, भंग न पावणारा तो अभंग, म्हणजे शाश्वत, म्हणजे गेली 1600 वर्ष चाललेला आहे. आता ज्ञानेश्वर महाराजांची 750वी जयंती चालू आहे सध्या, आणि ते अभंग अजूनही जशाच तशा आहेत. ज्ञानेश्वर महाराजांची काय ते हरिपाठ,
अजूनही लोक कितीतरी आवडीनं म्हणतात, कितीतरी हरिपाठाची मंडळं आहेत. म्हणजे ते याच्याही पुढे अजून 700 वर्ष गेली तरी ते भंग पावणार नाही, म्हणून ते अभंग. आणि त्याच्यानंतर गणगवळण ही रंजक येते. गवळणीचा अर्थ मध्यंतरीच्या त्या संमेलनात मी सांगितलेला होता. गवळण कशाला म्हणतात की प्रत्येक माणसाच्या गला जी वळण लावते ती गवळण. तिथं बऱ्याच लोकांनी टाळी मारली होती. म्हणजे या मुंबईकरांनी जे संमेलन घेतलं ना त्याच्यात मी सांगितलं होतं म्हणजे या गोष्टी तुम्हाला तशा नाही कळणार, याचा अभ्यासही लागणार. की कृष्णावर किती टीका झाली, किती केलं, तरी पण मी त्यातून ते निराळात आहे हे त्याने दाखवून दिलेलं आहे. आणि कुठल्याही प्रकारचा अहंकार किंवा गर्व त्याने केलेला नाही. कारण भजन करायला मुळात 2 गाणी मिळायला लागली की नकळत ग होतोच, तो त्याने टाळला पाहिजे. कारण हे अथांग सागर खूप आहे. आणि विशेष करून म्हणजे आता मी त्या दूरदर्शनवाल्याला किंवा ह्या यूट्यूबवाल्याला दोष देत नाही, पण नसलेल्याचं ते खूप कौतुक करा. तर तुम्ही जाणीव करून त्याचं कौतुक करा, कौतुक केलंच पाहिजे. पण नाही ते तुम्ही ती उपाधी त्याच्या पाठी लावून त्याला फुकटचा मोठेपणा करू नका. कारण तो मग खूपच चढून जातो आणि त्याला वाटतं आता हे सगळं संपलं, आता शिकण्यासारखं काही नाही, मग त्याच्यातच जातो तो रंगून. म्हणजे तुम्ही त्याला त्या अज्ञानातच ठेवता, तसं ठेवू नका. जे आहे तेच. भजन महर्षी म्हणायचं असेल त्यालाच म्हणा, भजन सम्राट म्हणायचं असेल त्यालाच म्हणा. त्याला किती नॉलेज आहे त्याचा विचार करा. तो गाऊ दे कसा किंवा काही करू दे कसा, पण त्याला ज्ञान किती आहे. ज्ञानेश्वर, ज्ञानाचा खरोखर ईश्वर होता. वयाच्या 16 वर्षापर्यंत त्याने अख्ख्या जगाला ज्ञान देऊन गेला. कितव्या वर्षी तसे हे आहेत का? अर्थात ज्ञानेश्वराच्या जवळपास कोणच जाऊ शकत नाही, पण एक कण तरी त्याच्या जवळपास आहेत का याचा विचार करा आणि चाडवा. त्याच्यामुळे होतं काय माहिती आहे, तो माणूस हवेत तरंगायला लागतो आणि सगळा गैरसमज होतो. तर या गोष्टी सगळ्यांची जबाबदारी आहे आणि ह्या गोष्टी केल्याच पाहिजे. स्पर्धेला जाताना सुद्धा तुम्ही तुमचं नाविन्य त्या ठिकाणी दाखवलं पाहिजे. राग मांडताना ते परफेक्ट मांडले पाहिजे, त्याची मिसळ करून चालायची नाही. आणि रागाच्या सुद्धा जागा आहेत थोडक्यात, म्हणजे वादी संवादी किंवा ती एक जागा. वादी संवादी म्हणजे जागा, वारंवार येणारा शब्द म्हणजे वादी म्हणजे स्वर. म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही आलात तरच त्या रागाची रंजकता वाढवण्यासाठी त्या जागा ठेवलेल्या आहेत आणि तो राग तुम्हाला भासणार. सारे ग प ध सा ध प ग रे सा म्हटलं म्हणजे भूत नाही. सारे ग प ध प ग रे सारे ध सा असं केलं तर तुम्ही ज्याला थोडंफार न्यायला तोच म्हणा हा भूक गा. निरे सा निरे ग म ग रे निरे सा केलं की तो यमन. या जागा आहेत, ह्या गोष्टी तुम्ही केल्याच पाहिजेत. अर्थात शेवटी काय तुम्हाला कोण शिकवतो त्याने जरी किती सांगितलं तरी तुम्ही सुद्धा दुसऱ्याचं ऐकून त्या आत्मसात केलंच पाहिजे. गुरु शिकवतो तसंच जर तुम्ही गात गेलात केव्हा मी म्हणत नाही किंवा गुरुचं चुकीचं असेल, पण एखाद्याने चुकीचं सांगितलं तर मग तुम्ही काय करणार? तसंच करणार. मी याचाही विचार शिकणाऱ्यांना केला पाहिजे. म्हणजे जी काय उत्कट म्हणजे संशोधनाची भावना आहे ती प्रत्येक विद्यार्थ्याकडे असलीच पाहिजे. आहे त्याच्यात समाधान मानायचं नाही. स्पर्धेच्या परीक्षणाबद्दल बऱ्याच वेळा वादंग होतात. वस्तुस्थिती खरी आहे, पण स्पर्धा ह्या आधी मुळात नंबर मिळवण्यासाठी जायचंच नसतं. स्पर्धेला तुम्ही जे जायचं आहे ना ते तुमची कला फक्त सादरीकरणासाठी जायचं आहे, दाखवण्यासाठी सुद्धा नाही. जे काय दाखवायचं आहे किंवा जे काय कळायचं आहे ते लोकांना आपोआप कळतं. लोकांनी जर खरोखरच मनापासून बरं म्हटलं तरच समजायचं की थोडंफार आपल्याला काहीतरी येतं. आपलं पण समजा काही जण खोटी सुद्धा स्तुती करणारे असतात आणि नंबरावरून भांडण करणं हा निव्वळ मूर्खपणा आहे. म्हणजे तुम्ही याचा अर्थ असा आहे की तुम्ही फक्त नंबर मिळवण्यासाठी जाता आणि तुमचंच भजन सर्वश्रेष्ठ आहे असा तुम्ही गैरसमज करून घ्या. त्याच्याशिवाय तुम्ही नंबराचे भांडणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे काय माहिती आहे, समजा 2 दिवसाच्या 3 दिवसाच्या स्पर्धा असल्या तर ह्यांचं भजन झालं रे झालं, हे सगळं गुटाळले काय घरी झोपायला गेले. बाकीच्यांचे तुम्ही भजन ऐकलेत का? आपल्यापेक्षा कशी झाली ती नाही. मग तुम्हाला कसं कळणार? आणि मग तुम्ही त्या परीक्षकांना का दोष देता? कारण परीक्षक रिझल्टच्या वेळेस तुम्हाला काय सगळी भजन ऐकवणार आणि हे बघा म्हणून सांगणार, एवढा वेळ नसतो आणि ते शक्यही नाही. त्याच्यामुळे तसं जर असेल नाही आपल्याला तितकं जर कळत असेल तर तुम्ही सुद्धा सगळी भजनं ऐकली पाहिजेत. आणि ऐकताना सुद्धा परीक्षणाच्या दृष्टिकोनातून म्हणजे परीक्षकाच्या दृष्टिकोनातून ऐकलं पाहिजे. समजलं ना? ते आपलं तर मग हे करून चालणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की मंडळाने परीक्षक सुद्धा नेमताना, मी कोण मोठा पंडित नाही, पण परीक्षक सुद्धा नेमताना त्या योग्यच्या आहेत की नाही हे जाणूनच नेमले पाहिजे. नाहीतर कोणीतरी 4 भजनं केली कुठेतरी जातो
आणि एक मूर्खपणा सध्या चाललेला आहे की गाण्याचा परीक्षक निराळा आणि पक्वाजाचा परीक्षक निराळा. आता मला तुम्ही सांगा, ह्या भजन स्पर्धेत पक्वाजाचा काय संबंध येतो स्वतंत्र परीक्षण करण्याचा? तिथं सोलो वादन असतं का? सोलो वादन असलं तरच स्वतंत्र परीक्षण करायचं आहे, नाहीतर दोन्ही परीक्षकांनी सारखं परीक्षण करायचं आहे. एकापेक्षा दोन परीक्षक का पाहिजेत? की एक परीक्षक काही करू शकतो ना. तुम्ही भांडा काय वाटेल ते करा, तो आपल्या ह्याला नंबर देऊन जाणार सगळे मार्क घालून. म्हणून किमान दोन परीक्षक आहेत. तिसरा परीक्षक कधी तुम्हाला जर तुम्ही पक्वादाचा परीक्षक ठेवता, खुळेपणा किती आहे तो बघा. तर मग हार्मोनियमचा का नको, गाण्याचा का नको, टाळाचा का नको, कोरसचा का नको? तसे ठेवायचे असले तर इतके परीक्षक तुम्ही ठेवायला पाहिजे. नाहीतर हा पक्वास बिकवास खुळेपणा आहे तो काढून टाका. कोणीतरी 4 लोकांनी की आपल्याला त्याच्यापेक्षा काय येत नाही म्हणून इथे एक परीक्षक पक्वादाचा पाहिजे म्हणून त्यांनी नेमणूक करून घेतलेली आणि हे लोकांमध्ये फैलावलेला आहे. समजलं ना? हा खुळेपणा काढून टाकला पाहिजे. हा महत्वाचा मुद्दा आहे. तुम्ही 2 परीक्षक नेमा, कमीत कमी 2 पाहिजे, 3 नेमा, 4 नेमा, सगळ्यांनी सारखं परीक्षण करायचं. आणि मग प्रत्येकाचे मार्क काय आहेत? केव्हा केव्हा असंही होऊ शकतं, एकाचे 5 असले तर दुसऱ्याचे 15 असतात. त्याचाही परीक्षकांनी विचार केला पाहिजे की बुवा हे 5चे तो 15 कसे काय देतो. नाहीतर कोणातर ते चांगल्या माणसाला अन्याय होतो. समजलं ना? आणि कोणतरी पुढे येतो. म्हणजे या गोष्टी परीक्षकांनी बघितल्या पाहिजेत एकत्रीकरण करताना या गोष्टीकडे. आणि प्रत्येक मुद्दा प्रार्थनेपासून प्रत्येक गोष्ट परीक्षकांनी लिहून ठेवली पाहिजे. ही प्रार्थना अशी अशी म्हटली, अमका राग होता, त्याच्यात अमक्या चुका झाल्या, की मंडळी कोरस असं करत होते किंवा हे करत होते, सगळं त्याच्यानंतर नोटेशन गीत, कुठचा राग, कुठचा ठेका, किती मात्राचा, तो कसा काय बोवा म्हणत होता, मंडळी कशी धरत होती, वाजवणार कधी, सगळं लिहून ठेवलं पाहिजे. असं जर तुम्ही परीक्षण केलं ना, कोणाची हिंमत होणार नाही तुम्हाला येऊन विचारण्याची. हे होत नाही. मग ते भांडणं हे चुकीचं आहे. त्याने भांडायचं नाही. तुम्ही विचारू शकता किंवा आम्हाला सुधारायचं आहे, आम्हाला काहीतरी हे करायचं काय असेल तर आमचं सांगा. भांडण करणं ही खिलाडी वृत्तीत नाही मुळात. आणि भजनात तर भांडण करू ते वाईट आहे. हल्ली काय झालंय, शिक्षणाची म्हणजे शिकणाऱ्यांची संख्या खूप वाढली. म्हणजे महाराष्ट्राचा जर विचार केला ना तर भजन क्षेत्रात भजनी बुवा म्हणजे क्वांटिटी खूपच वाढली, पण त्या मानाने क्वालिटी अजिबात नाही. म्हणजे असं म्हटलं तर ते गैर होणार नाही. त्याचा विचार ह्या प्रत्येक भजनकारांनी केला पाहिजे. आणि ज्यावेळी संगीत ही अशी गोष्ट आहे की जराशी तुम्हाला येते, 1-2 अभंग यायला लागले की तुमचा गैरसमज होणारच होणार. आणि तुम्ही मग दाखवण्यासाठी सगळं सादरीकरण करता आणि तुम्हाला काय वाटतं की हे मला सगळं आता येतं. कारण कुठचेही बघा, उथळपणाला खळखळाट फार, अल्पविद्या बहुगर्वी. पण ज्यावेळी त्याच्यात काय आहे ते ज्यावेळी कळतं. पांडव खेळून घरी गेले की दूध प्यायचे. एक दिवशी अश्वत्थामा गेला, अश्वत्थाम्याने हे बघितलं आणि घरी गेला आणि आईला म्हणाला की आई मला सुद्धा दूध पाहिजे. ते पांडव सगळे दूध पितात. आई अक्षरशः रडायला लागली, कारण घरात 18 विश्वदारी ते देणार का. म्हणून तिने काय केलं, शॉर्टकट मारला की पीठ होतं ते कालवलं आणि त्याला दिलं खायला. पण एक दिवशी गंमत अशी झाली की तो अश्वत्थामा पांडवाच्या घरी गेला आणि कुंतीने त्याला खरं दूध दिलं. ते दूध पिल्यानंतर त्याला वाटलं, अरे आई देते ते दूध आणि हे दूध, ह्याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. आईशी येऊन भांडायला लागला. सांगायचं काय की ज्यावेळी खरं काय आहे ते कळतं त्यावेळी माणसाचं डोळे उघडतात. आणि तो एरवी अज्ञानातच हवेत तरंगत असतो. हे चुकीचं आहे. त्याच्यासाठी मी पहिल्यापासूनच सांगतो की तुम्ही त्याचा अभ्यास करा. आणि तुमचं तर सगळं योग्य असेल तर परीक्षकाची हिंमतच होणार नाही ना तुम्हाला डावलण्याची. पण तुमचं जर तर योग्यच नसेल तर तो परीक्षक तरी काय करणार. परीक्षक नाही तर मग ते परीक्षण कसलं, मग ती स्पर्धाच होऊ शकत नाही ना. आणि सगळ्यालाच नंबर कसा काय मिळेल. कोणीतरी हरतो म्हणूनच कोणतरी जिंकतो आणि कोणतरी जिंकतो म्हणूनच हरतो. त्यावर ती अपेक्षाच करणं चुकीचं आहे. आणि स्वतःबद्दलचा गैरसमज आधी काढून टाकायचा. नाही नंबर आला तर समजायचं की आपलं काहीतरी कमी पडतंय. आणि काय मुद्दा होता, कलेने प्रसिद्धी मिळते पण ती कधी तुम्ही परिपूर्ण असाल तरच. तुमच्या तोंडापुरते गोड बोलणारे तुम्हाला चढवणारे ही प्रसिद्धी नाही. आणि तुम्ही आधी कुठची गोष्ट करताना किंवा भजन करताना, गायन करताना, काही करताना, वादन करताना प्रसिद्धीसाठी करूच नका. ती मिळायची असेल तर आपोआप मिळते. आणि ती कधी मिळते की लोकांना काहीतरी श्रवणीय वाटलं तरी आपणच म्हणणार वा. एखादी जर गायकाने हरकत घेतली, नकळत कोणाच्या तरी तोंडून येऊन जात वा.
आणि तो मान हलवतो. कधी हलवतो की ते योग्य असलं तर आपणच आपल्याला समजायचं की हे सगळं मला येतं, हे सगळं मी करतो, आणि आपणच प्रसिद्धीच्या पाठी कधीही धावायचं नसतं. तुम्ही किती धावलात, हातपाय आपटले तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. तुम्ही प्रसिद्धीला केव्हा पात्र व्हाल की त्या प्रकारचा अभ्यास कराल आणि ते सादरीकरण कराल. भजन कीर्तन किंवा डबलबारी करून जी प्रसिद्धी ती क्षणिक प्रसिद्धी आहे, समजलं ना. आणि जुन्या बुवांना काय येत नाही हे जर म्हणणं चुकीचं आहे, कारण जुन्या बुवांनी जे करून ठेवलंय म्हणून तुम्ही आज आहात, त्यांच्या जीवावर उड्या मारताय. त्याने जर हे काय करून ठेवलं नसतं, पण त्या काळात त्या परिस्थितीत त्याने कितीतरी केलेलं आहे, कितीतरी. ते अजून या नवीन बुवांना नाहीच जमत असं मी म्हणतोय, कारण ते जुन्या सुद्धा चाली किती अवघड आणि किती सुंदर रंजक आहेत. तशा चाली आताच्या काय आहेत? आता सगळी सिनेमाच्या चाली घेतात, रेडीमेड चाली घेतात, त्याच्यात मोडके झोडके 4 शब्द घालतात, यांची गाणी जातात. हे कौतुक आहे का आणि ही प्रसिद्धी आहे का? भजनात कुठलीही एक चाल कुणी म्हटलेली असता कामा नये, तर तुमची खरी प्रसिद्धी आणि तुमची खरी हे तिथे शब्द सुद्धा. आणि स्पर्धेला म्हणा, मी ज्यावेळी स्पर्धेला होतो 7-8 भजनं तीच गाणी म्हणतात, काय फरक नाही. आणि ह्याच्यात तुम्ही कसली प्रसिद्धी मांडणार आणि कसलं काय करणार? म्हणजे समज तुम्ही म्हणा, आमचं काय म्हणणं नाही, पण समज जो काय आहे तुमच्याबद्दलचा तो सगळा आधी मुळात काढून टाका. आणि जुन्या लोकांना काय येत नाही, आम्हाला सगळं येतं, ही शाप चुकीची गोष्ट आहे, शाप चुकीची गोष्ट आहे. त्यावेळी सगळे पांढरी 4ला गाणारे होते, यांना आता काळी 1ला जमत ही तयारी. आणि कसल्या प्रसिद्धीच्या पाठवून धावता तुम्ही? इथं देऊळवाडला एक धोंडीवीर म्हणून होता, तबला वाजत, अशिक्षित, त्याला स्वतःची सही सुद्धा करता येत नव्हती, पण इतका अप्रतिम तबलाने लग्या वाजवायचा, ऐकत राहण्याचा. आणि ही कला ही शेवटी ईश्वरी देणगी आहे, लक्षात ठेवा. परमेश्वराचा अंश असल्याशिवाय तुम्ही त्याच्यात परिपूर्ण होऊच शकत नाही. तेव्हा फुकटचा गर्व करणे किंवा आता मला येतं बाकीच्यांना कोणाला काय येतं, हा निव्वळ चुकीचा समज आहे. हे अज्ञान आहे, ते क्षणभरच असतं, तात्पुरतंच असतं, ते केव्हा तरी दूर होणार आणि समजणार. पण समजतं ज्यावेळी, त्यावेळी मात्र वेळ गेलेली असते, त्याचा उपयोग काहीही होणार नाही. तेव्हा वेळीच सावध झाला तरच तुम्ही पुढे जाऊ शकता. पूर्वीच्या भजनाला क्वालिटी होती, रंजकता होती. कमी भजनं असून सुद्धा बुवा सुद्धा हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच होते. हातात म्हटलं तर एका गावात किंवा एका वाडीत 2-2 भजनं आहेत, इतकी संख्या झालेली आहे. पण या बुवाने एकमेकाचं मगाशी सांगितल्याप्रमाणे अनुकरणच करण्याचा प्रयत्न केला. तो कसं करतो तसंच आपण करायचं. आणि विशेष हे अनुकरण कशात दिसून येतं की डबलबारी. आणि तुम्हाला जरी किती बरं वाटत असेल तर ह्या फालतू गोष्टीला लोक अक्षरशः कंटाळलेले आहेत. समजा 2000 पब्लिक असला, त्याच्यातल्या दोघांनी जरी सांगितलं की हे आपल्याला मान्य नाही, तर ते उरलेल्या सगळ्या लोकांना फेल करून टाकतात. आणि त्या दोघांचाच विचार करायला पाहिजे. तुम्ही काहीतरी वायफळ बडबडलात आणि काहीतरी केलं, तुमच्या मनात भजन धड नाहीच, नुसतं बडबडणं केलं. आणि जर तुम्ही नुसते प्रसिद्धी आम्ही मिळवतो किंवा प्रसिद्धीच्या पाठी जर आहोत असा जर समज करून घेतला तर गैरसमज आहे. तोंडावर कोण जरी बोलत नसले तरी मागून यांची सारखी चर्चा सुरू असते. काय जण सांगतात की आम्ही अमक्याच्या बुवाच्या आम्ही भजनालाच जात नाही, आम्ही डबलबारीलाच जात नाही. आणि ते लोकांना माहिती झालेलं आहे. जाणकार एक पुरे हो, 100 नको. समजलं ना? तो जो जाणकार माणूस आहे ते एकाने जरी तुमच्यात काय बरं आहे काय वाईट खूप झालं ना, त्याच्यासाठी 100 जणांनी सांगायची गरजच नाही. त्यावेळी तुम्ही चांगल्या माणसाचा, की कबीराने एका दोहात म्हटलंय की निंदक नेरे राखी अंगन कुटी छवाय, बिन पाणी साबून बिना निर्मल करे सुभाय. म्हणजे जर निंदक असेल, निंदा म्हणजे कशी वा की याने बुवा गाडी घेतली, कुठून पैसा आणला, काय केलं, काळा बाजार करतो, तो निंदक नाही. आपले अवगुण जे आहेत जो दाखवतो त्याला आपल्या कंपाऊंडमध्ये आश्रय करून द्या, की तो उठल्या सुटल्या तुमचे दोष सांगेल नाही, तुम्हाला सुधरेल. तेव्हा तुम्ही चांगल्या माणसाकडून बुवा काय कमी आहे माझ्यात, मी काय केलं पाहिजे हे जाणून घ्या. आहे त्याच्यात खुश होऊन नुसतं जॅकेट घातलं, ते सदरे घातले आणि नुसतं आपले सजले आणि भजन केलं, त्याला काय अर्थ नाही. त्या जॅकेटात जे हवं ते आधी मिळवा, त्याच्या आतमध्ये काय होत आणि नंतर सगळं करा. मी कोणाला दोष देत नाही, चांगली गोष्ट आहे, प्रमाण खूप वाढलेलं आहे, पण त्याप्रमाणे ते टिकलं पाहिजे. म्हणजे तितकी लोकांना अजून ते भावत नाही. म्हणजे लोकांचं तसं डबलबारीच्या भजनाबद्दल तितकं मत चांगलं नाही. ते का नाही आहे ह्याचा विचार प्रत्येकाने केला. तो करून जर तुम्ही सगळं पुढे कराल तेव्हा नक्कीच तुम्ही चांगले. डबलबारीत आता काय बुवांचा असा गैरसमज झालेला आहे की लोकांना हे असंच काहीतरी पाहिजे.
हे आधी मुळात चुकीचं आहे. कारण देणाऱ्याकडे सुद्धा सगळ्या प्रकारचा आधी स्टॉक आहे असायला पाहिजे. त्याच्याकडे आहे तेवढं तो सादर करण्याचा प्रयत्न करत असाल तर तो सांगणार लोकांना हेच आवडतं, कारण त्याच्याकडे दुसरं द्यायलाच काय नाही. मग तो खापर कोणाकडे फोडतो? लोकांवर फोडतो किंवा आयोजकावर फोडतो. काय काय ठिकाणचे आयोजक असेही आहेत की आधीच सांगतात आम्हाला फालतूगिरी नको, तुम्ही काय ते व्यवस्थित भजन करायचं, बाजूच्या बुवाला अरे सुद्धा म्हणायचं नाही. असे आयोजक सुद्धा आहेत. काय काय आयोजक आहेत तुम्ही पेटवा हे करा म्हणून सांगणार आहे, नाही अशातली गोष्ट नाही. पण ते नकळत पापाचा डोंगर आपल्या कपाळावर घालून घेतात, हे मात्र विसरतात. आज जरी तुम्हाला वाटलं की हे आणि भजन हे मजेचं हौशेचं साधनच नाही आहे, लक्षात आलं, पापपुण्याचा त्या ठिकाणी तुम्ही विचार करायचा आहे आणि हे कलियुग इथंच करावं आणि इथंच भरून तुम्हाला जायला पाहिजे. त्यावेळी आपण लोकांना जर चांगलं दिलं तर लोक ऐकू शकतात, ऐकतात. तुम्ही पारंपरिक 4 बाऱ्या केल्यात ना, 4 बाऱ्याच होतात प्रत्येकाच्या 2, तरी लोक उठत नाहीत, कारण चांगलं लोकांना हवं आहे. आणि सध्याच्या जगात ते सगळं दुर्मिळ झालेलं आहे की ठराविकच बोलणं, ठराविकच एकामेकाच्या गोष्टी काढणं, त्यांची उणी धुणी काढणं, हे सगळं ठरलेलं आहे. आणि हे लोकांना हवं म्हणून सांगतात, हे चुकीचं आहे. किती लोकांना हवं असतं? आता तर अशी परिस्थिती आहे सध्या डबल बारीत की 100 माणसात 5-10 माणूस असे असतात, बाकीचे लोक निवांत बसून ऐकणारेच असतात. तेव्हा लोकांना दोष देण्यात अर्थच नाही. आणि तुम्ही चांगलं दिलं तर कोणाला नको आहे? चांगलं दिलं तरी चोर सुद्धा आपली चोरी करायची विसरतो, त्याला जर तुम्ही चांगलं मार्गदर्शन. वाल्याचा वाल्मिक उगाच झाला, त्याला चांगलं मार्गदर्शन बिघडलात ना, तो गेलात ना, शाप बदललात ना. कशाच्या जीवावर बदलला? तुम्ही कसे संस्कार तुमच्यावर घालून घेतात त्याच्यावर अवलंबून आहे. तुम्ही जर तो समजच करून घेतलात नाही, तसंच हे फार काळ टिकणारं नाही. कुठची गोष्ट लवकर वर येते ना, ती लवकर नाश पावते, हा निसर्गाचा नियम. त्याच्यामुळे तुमची आधी तयारी किती आहे ते बघा. सगळ्या दृष्टीने चांगल्या चांगल्या गोष्टी सांगा ना, पुराणातल्या सांगा, महाभारतल्या. लोक रमतात, कारण पूर्वी त्यांनी भारुडी संकल्पना कशासाठी आणले? त्याच्यासाठी आणले की लोकांना एक निराळ. मुळात आधी भारुडाचा अर्थ फार निराळा आहे आणि भारुडही निराळा आहे. हे जे आम्ही केलंय तो कीर्तनातला उत्तर रंग, तो लोकांच्या मनोरंजनासाठी केलेला आहे. म्हणजे त्याच्यातही लोक रमतात. बऱ्याच ठिकाणी सांगतात बुवा म्हणावं भारुड, म्हणजे लोक आहेत ना आवडीचे. तर या गोष्टी सगळ्या केल्या पाहिजेत. म्हणजे करताना आधी मुळात त्याची तयारी पाहिजे, ती तुम्ही सगळी तयारी केली पाहिजे, ती करा. सव्यसाची पाहिजे सगळं, अर्जुनासारखं. सव्यसाची म्हणजे काय? अर्जुन युद्ध करायला लागला तर उजव्या हाती धनुष्य आहे तर डाव्या हातात धनुष्य आहे तर उजव्या हाताने बाण काढायचं. पण चुकून उजव्या हातात जर धनुष्य आलं तर डाव्या हाताने बाण काढून तेवढ्याच ताकदीने मारायचं. म्हणजे 2 हाताची तेवढी तयारी. तसं तुम्ही करा ना तयारी, म्हणजे लोकांना आवडणार ना. बघा एकदा प्रयत्न करू, मग तुमचाच गैरसमज तुम्हीच दूर करून टाका, बाकी काय. आमच्या घरात आधी मुळात संगीत असल्यामुळे वेडं-वाकडं होतं, फार मोठं सण होतं. त्याच्यामुळे मला समजा, म्हणजे साधारण मी 4थीत असल्यापासून मला हे सगळं कळायला लागलं. वडिलांनी वगैरे मला त्यावेळी काही तसं शिकवलेलं नव्हतं. वडील माझे थोडेफार शिकलेले होते, पण मला काय तसं दाखवलेलं नव्हतं. पण ती पेटी उघडायची आणि आपणच ते शोधून स्वरज्ञानाच्या जीवावर मी पेटी वाजवायला लागलो. म्हणजे मला सा कुठचा तो माहिती असण्यापूर्वीच मी सगळी गाणी बिणी वाजवायला लागलो. कोण गाणी जर म्हणायला लागलो तर त्याची साथ करायला लागलो. काय वाजवतो ते मला कळायचं नाही, पण मी त्याच्या स्वराला स्वर द्यायचा. हे सगळं हळूहळू असं तयार झालं. आणि एकदा शालेय जीवनात माझा एक विद्यार्थी होता माझ्यासोबतचा, म्हणजे माझा एक मित्र माझ्याच वर्गातला. त्या ठिकाणी एक व्हायलिनवाला आला, तो व्हायलिन वाजवायचा. ते सुद्धा मला त्यावेळीच कळलं, अगोदर काहीच माहीत नव्हतं. तो त्याला विचारायला आला की पसा संगती केली तर कसं होईल. तर मी त्याच्या बाजूला जाऊन म्हटलं काय बोलतायत ते संगीतात, ऐकूया तरी. तर माझ्या लक्षात असं आलं की हा पो कुठचा आणि सा कुठचा, मला काय याच्यातलं माहीत नाही. मी उगाच आपली त्यावेळी सगळं भजन करायचो. पण असंच वडील जसे करायचे तसंच, म्हणजे केव्हाही गवळण म्हणायची, केव्हाही अभंग म्हणायचं, त्याला काय चुकीन वगैरे काय असं काय नव्हतं, समजलं ना. म्हणजे ते असं सगळं करायचं. पण नाही म्हटलं हे सगळं निराळ आहे. आणि तिथून मग मी ते ठरवलं की आपण याच्यात जर करायचं असेल तर ते लक्ष घालून, म्हणजे जे काय शास्त्र आहे ते अवगत झालं तरच या भानगडीत पडायचं. अर्धवट ज्ञानानं पुढे जायचं नाही, उडवायचं नाही. मग माझ्या कर्मतरवंशकाने मला हार्मोनियम वादक मिळाले, प्रख्यात हार्मोनियम वादक, म्हणजे बड्या मुंबईतल्या लोकांना साथ संगत करणारे. आणि आमच्या नशिबाने इथं मालवणात ते आले
मला त्यांच्याकडे शिकण्याची संधी मिळाली. त्यांनी बोटाची रचना, बोटं कशी टाकायची, राग कसे मांडायचे हे त्यांनी शिकवले. त्यांनी मला फक्त 4च राग शिकवले. 5वी भैरवी केली ती त्यांच्या आयुष्याची भैरवी झाली. पण त्यांचे जे आशीर्वाद मला मिळाले त्याच्यामुळे मी त्या रागाच्या बाबतीत मागे बघितलंच नाही, ते वाढतच गेलं. त्याच्यानंतर मग मी संगीताचे म्हणजे शास्त्रीय गायनाचे गुरु केले, गांधर्व महाविद्यालयाची परीक्षा दिली. पण त्यावेळी एवढं गांभीर्य नव्हतं, कारण वय तेवढं असं पोच पावणारं नव्हतं. समजलं ना, 8वी 9वी 10वीचा तो विषय होता, म्हणजे थोडी अल्लडपणा होती. म्हणजे मी त्यावेळी अलंकारही केला असता, पण एवढी पोच नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यावेळी या गोष्टीला काही किंमतही नव्हती. आता हे सर्रास सगळे विशारद अलंकार या गोष्टी सगळ्या करतात. अर्थात इतकंही करून सुद्धा शासन दरबारी जर याला जाग आली तरच याचा उपयोग आहे, नाही तर काय आहे. आता तुम्ही सांगा, शासनाचे BAMS कोर्स आहेत, त्याच्यानंतर लॅबोरेटरी असिस्टंटचे कोर्स आहेत, फार्मासिस्टचे कोर्स आहेत, आणि त्यांना शासन नोकरी देते. पण हे जे अलंकार आहेत किंवा विशारद आहे त्यांनी काय करायचं? म्हणजे ही डिग्री मिळून करायची आहे काय, की कागदाचा तो तुकडा जो काय तो छातीला लावून गावभर फिरायचं की का? मग या गोष्टीकडे शासनाने लक्ष देऊन जर या लोकांची या दृष्टिकोनाने विचार केला तर प्रत्येक शाळेने संगीत विषय सुरू करायचा, किमान 2 शिक्षक नेमायचे. त्याचा परिणाम असा होईल की ते विद्यार्थी शिकतीलच आणि त्यांना परत शिकवण्यासाठी इतर जे लोक आहेत ते शिकवणी घेतील, त्यांनाही त्याचा फायदा होईल. म्हणजे एक प्रकारे समाजात या लोकांचा चरितार्थ तुम्ही काहीतरी साधन करून दिल्याचंच फळ तुम्हाला मिळेल. या गोष्टीकडे शासनाने खरंच गंभीर्याने विषय घ्यायचा आहे. नाहीतर या डिग्रीचा फायदा काय तुम्हाला सांगा, कशासाठी करायचं? तुम्ही विशारद केलं, येतं काय नाही तर काय हा विषय पुढचाच राहिला, पण ते निदान सर्टिफिकेटचा तरी उपयोग काहीतरी व्हायला पाहिजे ना. आणि हो, जोपर्यंत शासन याचा विचार करत नाही तोपर्यंत तुम्ही काय मी विचारत आहे, मी अलंकार हे फक्त सांगायचं का? आणि त्याचा फायदा काय आहे? काहीच नाही. कारण काय काय लोकांनी त्याच्यातच करिअर केलेलं आहे. तर इथला माणूस का अभिषेकी होऊ शकत नाही किंवा आमचे अजित कडकडे होऊ शकत नाही? कारण इथं तितकं हा नाही आहे ना, पोच नाही, त्याला क्षेत्रही तसंच लागतं. आणि सगळ्यांना मुंबईत जाऊन किंवा ठेवून शक्य नाही. मग इथल्या लोकांनी करायचं काय? जर शाळेत ही सुविधा ओपन केली तर त्याचा फायदा होईल. थोडा मी विषयाला बाजू जाऊन बोललो, पण या गोष्टीचा सगळा विचार करता 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 मी हे सगळं म्हटलं, आपण या गोष्टीचा विचार करायचा नाही, हे शिकत जायचं. नंतर मग मी काही पुस्तकं जवळ करायला लागलो, शास्त्रीय रागाची, संगीताची, त्याचा अभ्यास करायचा, वाचन करायचं, ते कसं आहे त्याचा अभ्यास करायचा, तो राग कसा मांडायचा, त्याच्या वादी संवादीचा उपयोग कसा करायचा, हे सगळं चालू होतं माझं. आणि नंतर मग मला बऱ्यापैकी ज्यावेळी राग कसा मांडायचा हे जे मिळालं, म्हणजे मी गाणं शिकताना आणि हार्मोनियम शिकताना त्याच्या जीवर मग मी साथी करायला लागलो, सात संगत. मग चांगले चांगले गायक मला मिळाले. मग माझ्या आवडीप्रमाणे मी पूर्वी मोठ्या मोठ्या कार्यक्रमाला पायपेटी घेऊन फिरायचो. आमचा नादब्रह्म म्हणून ग्रुप होता, त्याच्यात मी पहिला पायपेटी, ऑर्गन हा प्रकारच माहिती नव्हता. नंतर मग नादब्रह्मात एक ऑर्गन घेतला आणि त्याची गोडी मला लागल्यामुळे मी स्वतः ऑर्गन घेतलं. आणि मग ऑर्गनच्या साथी कितीतरी मोठ्या मोठ्या गायकांच्या मी साथी केल्या. कितीतरी महाराष्ट्रातील प्रसिद्ध जे कीर्तनकार आहेत मोठे, म्हणजे चारुदत्त आपळ्यांसारखे असे कितीतरी मोठे मोठे, ते संदीप मांडके बुवा म्हणा, ते बुरशे बुवा म्हणा, जे मोठे मोठे इंटरनॅशनल ज्यांचे संबंध महाराष्ट्रात कार्यक्रम होतात, अशा मोठ्या मोठ्या कीर्तनकारांच्या साथी केल्या, वैयक्तिक गायकांच्या केल्या. हे असले तरी आमचा सुद्धा एक ग्रुप आहे इथं, दिलीप ठाकूर म्हणून ॲडव्होकेट आहे, तो व्यवसायाने पण चांगला गातो, संगीत अलंकार आहे, आम्ही सगळ्याच प्रकारचा कार्य करतो. अशा कितीतरी गायकांच्या साथी मी करायला गेलो. बऱ्याच ठिकाणी त्या रागाचा सुद्धा म्हणजे साथ करताना तुम्हाला त्यांनी राग बदल केला. आता चिपळूणचे राजाभाऊ शेंबेकर आहेत, त्यांच्या साथीला बसणं म्हणजे आधी 2 दिवस देवाकडेच प्रार्थना करायला पाहिजे, कारण ते गाता गाता एका चरणावरून कुठे जाते तुम्हाला काय समजणार नाही. तुम्हाला पहिलं म्हणजे स्वरज्ञान पाहिजे, म्हणजे निदान राग जरी नाही कळला तरी तो स्वर काढता आला पाहिजे, म्हणजे एवढी तयारी पाहिजे. पण परमेश्वर कृपेने असल्या मोठ्या लोकांचा आम्हाला सहवास मिळाला, त्याच्यामुळे अधिक या गोष्टी कळत गेल्या. आणि माझा सुद्धा अभ्यास या बाबतीत रागाविगांचा, अर्थात त्या शेंबेकरांना माझ्यासुद्धा बऱ्याचशा चाली आवडतात. मी माझं मोठेपण याच्यात सांगत नाही, म्हणजे याचा अर्थ असा की एवढ्या मोठ्या माणसाला आम्ही काहीतरी बांधतो याची जाण आहे, त्यांना सुद्धा काहीतरी कळतं, ते सांगतात किंवा खरोखरच तुमच्या चाली चांगल्या आहेत. मला मोठेपणा करायची गरज नाही, मी कधी माझं चुकूनही सांगत नाही. मला
खोटी स्तुती आवडत नाही आणि मी कोणाची करत नाही. त्याच्यामुळे हा सगळा संगीताचा प्रवास अजूनही माझा चालू आहे. आता काल परवा ह्या गेल्या महिन्यात गेल्या 27 तारीखला दादापरबाची डोंबिवलीला होती. इथं दिलीप ठाकूराच्याच मी साथीला होतो. त्याच्यानंतर 3 तारीखला गोव्यातली एक गायिका होती गोखटे म्हणून, सुंदर गाणं आणि इतकी नम्र. कुठचंही गाणं सांगा, सुरुवातीला क्लासिकल केलं होतं, मीच होतो ऑर्गनच्या साथीला. त्याच्यानंतर वेंगुर्ल्याच्या अनंगा गोखटे होते. त्याच्यानंतर गोव्यातले संजय धुपकर होते, समजलं ना. म्हणजे असे मोठे मोठे, गेल्या वर्षी हे आता सांगितलं ना राजाभाऊ शेपेकर, ते होते. म्हणजे आम्ही असे दरवर्षी निरनिराळे गायक बोलवतो, मोठे मोठे गायक नाही बोलवतो. फक्त काय आहे, याहीपेक्षा मोठे गायक बोलवण्याचे, याहीपेक्षा म्हणजे हे आहेत ते मोठे नाही अशातला अर्थ नाही, पण न ऐकलेले इथं आम्हाला बोलवण्याची इच्छा आहे. पण गंमत अशी आहे की विद्यार्थ्यांच्या जीवावर हे सगळं चाललेलं असतं आणि आमच्याकडे आर्थिक पाठबळ फार मोठं असं नसतं. त्याच्यामुळे त्यांची बिदागी आम्हाला देणं परवडत नाही. नाहीतर आम्ही राहुल देशपांडे म्हणा किंवा शौनक अभिषेकी म्हणा किंवा हे जे काय मोठे गायक आहेत ना, त्यांना आणायची आमची इच्छा आहे. पण आमची आर्थिक परिस्थिती तेवढी नसल्यामुळे आम्ही आणू शकत नाही. कारण त्याचं कारण, आणि आमची गुरुपौर्णिमा एकमेव अशी आहे की आमच्या शेवटच्या सत्रात कोणतरी चांगला गायक असतो. याचं कारण एवढंच आहे की संगीत हे या पलीकडे आहे. तुम्ही जे काय भजन शिकता त्याच्या पलीकडे संगीत आहे, हे विद्यार्थ्याला कळलं पाहिजे आणि त्याने ते ऐकलं पाहिजे. एवढीच आमची सद्भावना असते आणि त्याच्यासाठी आम्ही हे सगळं करतो. राजा काळे म्हणजे आता ह्या लोकांनी जर समजून आमच्या ह्या गोष्टीला मान्यता दिली तर खरोखरच दुधात साखर पडल्यासारखं होईल. आणि त्याने सुद्धा या संगीताच्या प्रचारासाठी असल्या गोष्टी कराव्यात, त्यांना जरी परवडलं नाही तर, अशी एक माझी प्रामाणिक इच्छा आहे. माझी काही जबरदस्ती नाही म्हणा, तर माझी एक विनंती राहील की तुम्ही या संगीताच्या प्रचारासाठी तुम्ही हे करा. असं करावं या लोकांनी की ज्या ठिकाणी लोकांची परिस्थिती नाही आहे पण त्यांना आवड आहे, त्या ठिकाणी जे काय तुम्हाला मानधन मिळेल त्याच्यात समाधानी होऊन तुम्ही ह्या संगीताचा वारसा संपूर्ण महाराष्ट्रात करावा. नुसता मुंबई किंवा त्यांना जे लोक बोलवतात त्या ठिकाणी तुम्ही करू नये. आता या ठिकाणी विषयाला आपण सांगतो की कारवारला सदाशिवगडला हे आता स्वराभिषेक भरत बळवल्ली त्यावेळी लहान होते, त्यांच्या साथीला मी आणि पंडित कोर्डीकर बुवा तबल्याला, मी त्यांच्या साथीला होतो कारवारला महामायेच्या देवळात, समजलं. आता ते खूप मोठे झाले, म्हणजे परवा ते जर्मनीचा सुद्धा कार्यक्रम करून आलो. पण अशा सगळ्या मोठ्या गायकांचं आणि त्यांच्याकडे साथ करणं, भरत बळवल्लीची साथ करणं खायची कमाल आहे. मुळात पट्टीच पांढरी 4 इथून राजाभाऊंची पट्टी पांढरी 3 या आडपट्टी. म्हणजे हा सगळा अनुभवाच्या गाठीवरच हे मी थोडंसं बोलू शकतो. कारण मी फक्त नुसतं भजनापुरता मर्यादित राहिलेलो नाही, फक्त भजनच हे करीत राहिलो नाही, मी संगीताच्या मागे लागलो आणि त्याच्यातून ही भजनाची निर्मिती केली. आधी जे मूळ काय आहे ते मी सगळं आधी जाणून घेतलं, म्हणूनच हे मी अधिकाराने बोलू शकतो, सांगू शकतो.